नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर वेळ न घालवता आपण साहित्य बघूयात त्यासाठी काय काय लागत आहे. तर इथे मी स्वच्छ धुवून गाजर बारीक किसून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे, थोडं पांढरं दिसत आहे, गावरान आहे पण ते. इथे विलायची पावडर आहे, काही पिस्ते घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत छोटे छोटे कट करून. इथे अर्धी वाटी साखर आहे आणि पावशर दूध आहे. तर अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही सुका मेवा तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर चला बनवूया आपण गाजरचा हलवा. आता आपण कढाई ठेवलेली आहे, कढाई व्यवस्थित गरम होऊ द्यायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी गावरान तूप ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. ते तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. गरम झाल्याच्या नंतर मी पिस्ते ॲड केलेत त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम ही लो मिडियमच ठेवायची. त्याच्यानंतर मी बदाम ॲड केलेले आहेत. पिस्ते बदाम हे व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. तुम्ही त्याच्यामध्ये काजू पण टाकू शकता. अशा प्रकारे गॅसची फ्लेम ही लो मिडियमवर ठेवून व्यवस्थित लालसर असं रंग येऊपर्यंत तेल तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ते. स्मेल तर खूप छान येत आहे तुपाचा, एकदम मस्त. तुम्ही बघू शकता व्यवस्थित लाल असा रंग आलेला आहे. आता आपण ते ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहोत. व्यवस्थित ते तुपामध्ये फ्राय केलेले आहेत आपण. अशा पद्धतीने आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण जे राहिलेलं तूप आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते तूप पण व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. गरम झाल्याच्या नंतर आपण हे किसून घेतलेलं गाजर त्याच्यामध्ये सगळं ॲड करणार आहोत. 1-2 मिनटं व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची 1-2 मिनटासाठी. आणि 2 मिनटं व्यवस्थित त्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे गाजरचा हलवा आपला. तुम्ही बघू शकता जे 2 मिनटावर व्यवस्थित आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतला होता गाजरचा किस, तो अशा प्रकारे आता दिसत आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यामध्ये हे दूध ॲड करायचं. मी पावशर दूध घेतलेलं आहे, ते मी सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दुधामध्ये गाजरचा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत. ड्रायफ्रूट्स हे मी तुपामध्ये परतून घेतले होते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने. तुम्ही आता बघू शकता मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ते पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण त्याच्यामध्ये ही साखर ॲड करणार आहोत. साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनिटासाठी गॅसच्या मंद आचेवर व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित शिजून द्यायचं. आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर ॲड करणार आहोत.
विलायची पावडर ॲड केलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते. तुम्ही बघू शकता गाजरच्या हलव्यामधलं व्यवस्थित दूध हे सगळं आटलेलं आहे. सुका मेवा आणि गाजर व्यवस्थित आतमधून शिजलेला आहे. आपला गाजरचा हलवा बनवून हा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. वाव, तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे. मस्त असा दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे याला. टेस्ट पण ह्याची खूप अशी अप्रतिम आहे. खूप छान टेस्ट आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. तुम्हाला पण नक्की हा व्हिडिओ आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्ही पण नवीन नवीन असे पदार्थ बनवताल.